नमस्कार. परतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. संक्रांत आहे तर लाडू तर झालेच पाहिजे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे तीळ आणि गुळाचे लाडू. अगदी पारंपरिक पद्धतीने लाडू कसे बनवायचे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा किती भारी आपले लाडू बनलेले आहेत. कलर टेक्स्चर किती सुंदर आपले लाडू बनलेले आहेत. बघा किती सॉफ्टसुद्धा बनलेले आहेत. अगदी मी तुम्हाला एक लाडू मोडूनसुद्धा दाखवते. बघा अगदी खुसखुशीत लाडू आपले बनलेले आहेत. हे लाडू लहान मुलं आणि वयोवृद्धसुद्धा खाऊ शकतील. या प्रकारे बनलेले आहेत. तर या प्रमाणामध्ये लाडू कसे बनवायचे आता मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवणारच आहे. यासाठी मी 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि अगदी छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे प्रमाण आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करते. 1 वाटी तीळ घेतली मी कढईत आणि अगदी खमंग अशी तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. तडतडते बघा तीळ. अगदी तडतडेपर्यंत आपल्याला तीळ भाजायची आहे. आणि कलर पण आता चेंज झालेला आहे. अगदी अनपॉलिश तीळ घेतलेली मी. आता शेंगदाणे लहान वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा साल तडकेपर्यंत खमंग असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी लो टू मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे माझे भाजून झाले आहेत. त्यांची साल काढून घ्यायची आपल्याला. अगदी कुचकरून अगदी आता वरवंट्याने आपल्याला शेंगदाणे जाडसर कुटून घ्यायचे आहेत. या प्रकारे बघा. आता कढईत मी तूप घातलंय 1 टेबलस्पून. 1 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ परतून घ्यायचा आहे आणि अगदी 2 टेबलस्पून इतकं पाणी घालायचं आहे. आणि आपल्याला आता गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. आणि बघा आता त्याला फेससुद्धा आलेला आहे. आता आपण चेक करून घेऊया. आपल्याला अगदी कडकसुद्धा आणि अगदी नरमसुद्धा करायचं नाही. अगदी तार तुटेपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. या प्रकारे आता मी वेलची पावडर घातली. त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी त्यात तीळ घालते. तीळ, शेंगदाणे अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी बघा मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण. आता आपण अगदी 2 मिनिटांनी लाडू वळायला घेऊया. मिश्रण फार गरम आहे. पाणीचे हात करून घ्यायचे आहेत आणि हव्या त्या आकाराने लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी मीडियम मी लाडू वळलेले आहेत. हाताला पाणी अलगदच लावल्याने तीळ हाताला चिपकत नाही आणि पटापट गरम असतानाच लाडू आपल्याला ओळून घ्यायचे आहेत. मी सगळे लाडू इथे ओळून घेतलेले आहेत. अगदी 2 महिने हे लाडू टिकतात. तीळ ही उष्ण असते आणि हिवाळ्यात आहारामध्ये तीळचा समावेश जरूर करावा. तीळमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात आहेत आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी सुद्धा तीळची भरपूर मदत होते आणि हाडे मजबूतीसाठी सुद्धा तीळचा उपयोग होतो. असे बरेच काही आपले लाडू बघा किती छान बनलेले आहेत. तर या प्रमाणामध्ये लाडू नक्की करून बघा. बघा किती भारी आपले लाडू झालेले आहेत. त्यांना कलर बघा किती छान आलेला आहे आणि आपले लाडू खूपच सॉफ्ट झालेले आहेत. हे लहान मुलं आणि वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकतील असे लाडू झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते. बघा अगदी बघा इझिली तो लाडू तो किती छान आपले लाडू झाले. अगदी सॉफ्ट झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा लाडू करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मस्त झाले. अगदी गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे.
तर चला भेटूया पुढच्या रेसिपी